तर पहा मुलांना, आपलं जे आपलं 8वं प्रकरण आहे, चौकोन रचना व चौकोन रचनेचे प्रकार. तर आपण याच्यामध्ये हा जो प्रकरण आहे तो आपण अभ्यासलेला आहे आणि आता आपण थोडक्यामध्ये त्याचा सराव देखील घेणार आहोत. आणि त्या सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न जे आहेत ते विचारले जातील, त्याची जी उत्तरे आहेत ते आपल्याला द्यायचे आहे. तर पहा मुलांना, आपल्याला चौकोनची रचना आणि त्याचे प्रकार यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत. काही ऑप्शन देखील दिलेले आहेत आणि योग्य जे ऑप्शन आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सांगायचं आहे. तर बघा मुलांनो, चौकोन रचनांचा आधार डॅश रचना हाच असतो. आणि आपल्याला ऑप्शन बघा काय दिलेलं आहे, तर कोन आणि त्रिकोण हे आपल्याला काय दिलेले आहेत, तर ऑप्शन दिलेले आहेत. पहा मुलांनो, पुन्हा एकदा नीट प्रश्न समजून घ्या कुठला आहे तो. चौकोन रचनांचा आधार डॅश रचना हाच असतो. आणि ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, कोन दिलेला आहे आणि त्रिकोण दिलेला आहे. तर चौकोन रचनेचा जो आधार आहे तो काय असतो, अगदी बरोबर, तो असतो त्रिकोण. हा काय असतो, तर चौकोन रचनांचा आधार हा त्रिकोण असतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. बघा, चौकोनाच्या 10 घटकांपैकी विशिष्ट घटकांची मापे माहीत असतील तर चौकोनांची रचना करता येते. आता चौकोनाचे घटक किती असतात, तर 10 असतात हे आपल्याला माहीत आहे. त्याच्या 4 बाजू, 2 कर्ण आणि जे 4 कोन आहेत ते टोटल मिळून किती होतात, तर 10 घटक होतात. तर 10 घटकांपैकी किती घटक आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून पुढचे जे घटक आहेत त्यांची माहिती आपल्याला मिळू शकते. तर बघा, ऑप्शनमध्ये आहेत 2 आणि 5. मग योग्य उत्तर आपलं काय असणार आहे, अगदी बरोबर 5. तर पहा मुलांना, चौकोनाच्या 10 घटकांपैकी जर विशिष्ट 5 घटकांची मापे माहीत असतील तरच आपण चौकोनांची काय करू शकतो, तर चौकोनाची रचना ही आपण मांडू शकतो. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपला असा आहे की चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 डॅश दिला असता चौकोनाची रचना करता येते. आता चौकोनाच्या किती बाजू दिलेल्या आहेत, 4 बाजू इथे दिलेल्या आहेत. पण एक असा काय आहे ज्याच्यावरून आपण काय करू शकतो, आपण चौकोनाची रचना करू शकतो. मग तो कर्ण असणार आहे की लंब असणार आहे. चौकोनाच्या 4 बाजू दिला तर चौकोनाचा एक कर्ण काय करायला पाहिजे, आपल्याला जर दिला तरच आपण काय करू शकतो, चौकोनाची जी रचना आहे ती आपल्याला करता येते. म्हणून आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे, कर्ण असणार आहे की लंब असणार आहे, अगदी बरोबर, कर्ण असणार आहे. बघा, चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता चौकोनाची रचना जी आहे ती आपल्याला करता येते. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. काटकोन चौकोन म्हणजेच डॅश होय. आता काटकोन चौकोन म्हणजे काय, समभुज चौकोन की आयत. आपण स्पष्टीकरण करताना सुद्धा बघितलं आहे की काटकोन चौकोन म्हणजेच काय, अगदी बरोबर, आयत. म्हणजे आयत हे काय आहे, आपलं राईट ऑप्शन आहे. पुढचा देखील आपण प्रश्न घेणार आहोत. कर्ण चौरसाचे डॅश कोण दुभागतात. कर्ण चौरसाचे डॅश कोण दुभागतात. मग ते पूरक की सम्मुख. बघा, कर्ण चौरसाचे डॅश कोण दुभागतात. कोणते कोण दुभागतात सांगा पाहू, अगदी बरोबर, सम्मुख कोण जे आहे ते कोण दुभागतं, तर कर्ण चौरसाचे सम्मुख कोण दुभागतं. पुढचा जो प्रश्न आहे तो आपला आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात व परस्परांशी डॅश करतात. बघा, काटकोन करतात की लघुकोन करतात सांगा पाहू, अगदी बरोबर, काय करतात, तर काटकोन करतात. बघा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात व परस्परांशी काय करतात, काटकोन करतात. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या डॅश असतात. बघा, कोणत्या असतात, त्या समांतर असतात की परस्पर पूरक असतात. जोड्या सांगितलेल्या आहे कशाच्या, तर कोनांच्या, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या ज्या जोड्या आहेत त्या परस्पराशी कशा असतात, त्या समांतर असतात की परस्पर पूरक असतात, अगदी बरोबर, परस्पर पूरक अशा असतात. म्हणून पहा, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या परस्पर कशा असतात, पूरक असतात. पहा, आपला जो
पुढचा प्रश्न आहे तो आहे ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो अशा चौकोनाला काय म्हटलं जातं? पहा, त्याला समलंब चौकोन म्हटलं जातं की पतंग म्हटलं जातो? पतंगाचं आपण एक उदाहरण सुद्धा घेतलेलं आहे. म्हणून ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो अशा चौकोनाला काय म्हटलं जातं? अगदी बरोबर, पतंग असे म्हटलं जातं. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे समांतरभुज चौकोनात समभुजा परस्परांना डॅश असतात. मग त्या समांतर असतात की पूरक असतात? अगदी बरोबर, कशा असतात तर समांतर असतात. बघा, समांतरभुज चौकोनात समभुजा परस्परांना कशा असतात? समांतर असतात. पुढचा देखील आपण शेवटचा प्रश्न घेणार आहोत. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला डॅश असे म्हणतात. बघा, आयत म्हणतात की चौकोन म्हणतात? ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोनात असतात त्याला साहजिकच काय म्हटलं जाते? आयत असं म्हटलं जातं. पहा, ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हटलं जातं? आयत असे म्हटलं जातं. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपलं जो 8वं प्रकरण आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे आणि त्याचा सराव देखील आता आपण घेतलेला आहे. तर आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर हे प्रकरण जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. बघा, इथे आपल्याला 5 प्रकारचे खेळ दिलेले आहे आणि यापैकी एक खेळ जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. बघा, आज आपण हा खेळ खेळणार आहोत. जर तुम्ही राईट आन्सर दिलं तर गिटार तुमच्या हातामध्ये वाजवायला येणार आहे. म्हणून आपल्याला नीट प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि योग्य ऑप्शन सांगायचा आहे. तर पहा मुलांनो, डॅश जो पहिला आपला प्रश्न आहे तो आहे डॅश समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात. आणि इथे आपल्याला 4 काय दिलेले आहेत तर ऑप्शन दिलेले आहेत. पहा मुलांनो, पहिला जो आपला ऑप्शन आहे तो आहे भुजा, दुसरा आहे सम्मुख भुजा आणि तिसरा आहे कोण आणि चौथा आहे कर्ण. मग आपले योग्य ऑप्शन काय येणार आहे? डॅश समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात. कोण सम्मुख कोन दुभागतात? या 4 ऑप्शनपैकी योग्य आपला ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, काय आहे तर कर्ण हे आपले योग्य ऑप्शन आहे. म्हणून कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन काय करतात? दुभागतात. मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पतंग या चौकोनाच्या प्रकारात एक कर्ण दुसरा कर्णाचा डॅश असतो आणि आपले ऑप्शन आहेत एकरूप, समान, लंबदुभाजक आणि समलंब. मग आपले योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, लंबदुभाजक हे आपलं योग्य ऑप्शन आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन डॅश असतात त्या चौकोनाला डॅश असे म्हणतात. बघा काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे काटकोन चौकोन, दुसरा आहे काटकोन चौरस, तिसरा आहे लघुकोन चौकोन आणि शेवटचा आहे लघुकोन चौरस. काय म्हणतात सांगा पाहू? अगदी बरोबर, काटकोन चौरस असे म्हणतात आणि त्याचा जो कलर आहे तो आहे ग्रीन. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा, ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? आयत म्हणतात, चौकोन म्हणतात, समलंब चौकोन म्हणतात की पतंग म्हणतात? सांगा पाहू. अगदी बरोबर, त्याला आयत असे म्हणतात. बघा, ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हणतात तर आयत असे म्हणतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. चौकोन PQRS मध्ये मापकोन P बरोबर मापकोन R किती आहे? 108 अंश आहे. मग मापकोन Q मापकोन S 72 अंश असेल तर डॅश व डॅश बाजू कशा असतील? समांतर असतील. आता एक चौकोन आपण काढलेला आहे आणि त्या चौकोनाला आपल्याला नाव द्यायचं आहे PQRS. मग कुठल्या बाजू या समान असणार आहेत? पहा, बाजू PQ व बाजू PR, बाजू SR व बाजू SP, बाजू PS व बाजू PQ की बाजू PQ व बाजू SR? सांगा पाहू कुठल्या योग्य आहेत? अगदी बरोबर, चौथं जे ऑप्शन आहे ते आपलं योग्य आहे. बाजू PQ व बाजू SR हे ऑप्शन जे आहे ते आपलं राईट आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. चौरसाचे डॅश परस्परांशी काटकोन करतात. तर पहा, कर्ण करतात, सम्मुख बाजू करतात, समांतर बाजू करतात की लंबदुभाजक करतात? चौरसाचे डॅश परस्परांशी काटकोन करतात. अगदी बरोबर, कर्ण जे आहे ते काय करतात? परस्परांशी काटकोन
करतात. चौरसाचे कर्ण हे योग्य ऑप्शन आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला डॅश असे म्हणतात. बघा, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्याला काय म्हणतात? बघा, काटकोन म्हणतात, समांतरभुज चौकोन म्हणतात, समभुज म्हणतात की समलंब असे म्हणतात. अगदी बरोबर, समभुज असे म्हणतात. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला डॅश चौकोन असे म्हणतात. ऑप्शन आहे काटकोन, समलंब, पतंग की समांतरभुज चौकोन. काय म्हणतात? अगदी बरोबर, समलंब असे त्याला म्हणतात. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला डॅश चौकोन असे म्हणतात. बघा, समांतरभुज, समलंब की समभुज आणि काटकोन. बघा, ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना कशा असतात? समांतर असतात. मग तो कुठला कोण झाला? अगदी बरोबर, समांतरभुज हा आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपले जे 8वं प्रकरण आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार, यामध्ये हे प्रकरण आपण अभ्यासलं, त्याचा सराव घेतला. तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण शिकलो. आता त्यावर आपण परीक्षा देखील घेणार आहोत. तर बघा, इथे काही प्रश्न विचारले जातील, त्याचे 4 ऑप्शन आहेत आणि तुम्हाला योग्य ऑप्शन जे आहे ते द्यायचं आहे. बघा, पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला डॅश चौकोन असे म्हणतात. बघा, चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्याला काय म्हटलं जातं? काटकोन, समांतरभुज, समभुज की समलंब. अगदी बरोबर, समभुज असं म्हटलं जातं. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे डॅश समभुज चौकोनाचे सम्मुख कोण दुभागतात. कोण दुभागतं? बघा, भुजा, सम्मुख भुजा, कोण की कर्ण. अगदी बरोबर, कर्ण हे काय करतात तर समभुज चौकोनाचे सम्मुख कोण दुभागतात. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो बघा असा आहे की ज्या चौकोनाचे 4ही कोण काटकोन असतात त्या चौकोनाला डॅश असे म्हणतात. त्याला काय म्हणतात पाहूया. आयत, चौकोन, समलंब की पतंग. बघा, ज्या चौकोनाचे 4ही कोण काटकोन असतात त्याला काय म्हणतात? आयत असे म्हणतात. आणि पुढचा जो प्रश्न आहे आपला तो असा म्हणतोय, बघा, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला काय म्हटलं जातं? काटकोन, समलंब, पतंग की समांतरभुज. अगदी बरोबर, काय म्हटलं जातं तर समलंब असं म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा मुलांनो काय आहे तर चौकोन पी क्यू आर एस मध्ये मापकोन पी बरोबर मापकोन 108 आहे आरचं देखील. तर मापकोन क्यू व मापकोन एस 72 असेल तर ज्या बाजू आहेत त्या डॅश व डॅश समांतर असतील. कुठला समांतर असणार आहे पहा. बाजू पी क्यू व बाजू पी आर, बाजू एस आर व बाजू एस पी, बाजू पी एस व बाजू पी क्यू, बाजू पी क्यू व बाजू एस आर. सांगा पाहू. आपण एक इथेच काय काढलेलं आहे, चौकोन काढून घेतलेला आहे, त्याला पी क्यू आर एस हे नाव दिलेलं आहे. तर कुठल्या बाजू समांतर असणार आहे? अगदी बरोबर, पी क्यू व एस आर ह्या बाजू समांतर असणार आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे की चौरसाचे डॅश परस्परांशी काटकोन करतात. ते कर्ण आहे, सम्मुख बाजू, समांतर बाजू की लंब दुभाजक. चौरसाचे कर्ण हे काय करतात तर परस्परांशी काटकोन करतात. अगदी बरोबर उत्तर आपण दिलेलं आहे. जो पुढचा आपला प्रश्न आहे तो असा आहे की पतंग या चौकोनाच्या प्रकारात एक कर्ण दुसऱ्या कर्णाला डॅश असतो. बघा, एकरूप, समान, लंब दुभाजक की समलंब. अगदी बरोबर, कसा असतो तर लंब दुभाजक असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे पतंग या चौकोनाच्या प्रकारात एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा डॅश असतो. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोण डॅश असतात त्या चौकोनाला डॅश असे म्हणतात. बघा, काटकोन चौकोन, काटकोन चौरस, लघुकोन चौकोन की लघुकोन चौरस. मग योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, काटकोन चौरस असे म्हणतात. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला डॅश चौकोन असे म्हणतात. बघा, समांतरभुज, समलंब, समभुज की काटकोन.
काय म्हणतात पहा मुलांनो, सम्मुख काय असतात, भुजा परस्परांना समांतर असतात, तो आहे समांतरभुज चौकोन. अगदी बरोबर उत्तर दिलेलं. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपलं जे 8वं प्रकरण आहे चौकोनाची रचना व त्याचे प्रकार, यामध्ये हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण शिकलेलो आहोत आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता थोडक्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला विचारलेला आहे पहिला जो प्रश्न आहे तो आहे चौकोनाचे 10 घटक कोणते आहे. आपल्याला तर माहिती आहे चौकोनाचे 10 घटक कोणते आहेत, तर 4 कोण आहेत, 4 बाजू आहेत आणि 2 कर्ण आहेत. पहा मुलांनो, कोणत्याही चौकोनाचे 4 काय असतात, कोण असतात, 4 बाजू आणि 2 कर्ण, असे चौकोनाचे एकूण 10 घटक असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे की कोणकोणत्या पद्धतीने चौकोनाची रचना करता येते. ते देखील आपण इथे पाहू शकतो की चौकोनाची रचना आपल्याला खालील पद्धतीने करता येते. बघा, कोणाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता आपल्याला काय करता येते, तर चौकोनाची रचना करता येते. 4 बाजू आणि 1 कर्ण दिला तरी आपल्याला चौकोनाची रचना ही करता येते. तसेच चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिलं तरी देखील आपल्याला चौकोनाची रचना ही दाखवता येते. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोण दिले असतात, तसेच चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण दिले असता आपल्याला चौकोनाची रचना ही करता येते. आपला जो तिसरा प्रश्न आहे मुलांनो, बघा, आयताचे गुणधर्म आपल्याला सांगायचे आहे आणि आयताचे जे गुणधर्म आहेत ते आहे आयताच्या सम्मुख भुजा एकमेकांशी कशा असतात, तर एकरूप असतात. आयताचे कर्ण कसे असतात, एकरूप असतात आणि आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे तिघही जे पॉईंट आहे ते आपण अभ्यासलेले आहे. बघा, आयताचे सम्मुख भुजा एकमेकांशी एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात आणि आयताचे कर्ण एकमेकांना काय करतात, तर परस्परांना ते दुभागतात. आपला जो चौथा प्रश्न आहे तो असा आहे, चौरसाचे गुणधर्म आता इथे आपल्याला सांगायचे आहे. ते बघा, चौरसाचे गुणधर्म कर्ण समान लांबीचे व परस्परांना दुभागतात, कर्ण परस्परांशी काटकोन करतात आणि कर्ण चौरसांचे काय आहेत, तर सम्मुख कोन दुभागतात. आपला जो 5वा प्रश्न आहे मुलांनो, तो आपण असं सांगू शकतो की सम्मुख चौकोन म्हणजे कोणता चौकोन. सम्मुख चौकोन म्हणजे कोणता चौकोन, तो आपल्याला इथे सांगायचा आहे. तर ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या म्हणजेच एकरूप असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समभुज चौकोन असे म्हणतो. बघा, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला आपण समभुज चौकोन असे म्हणतो. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, चौरस हा समभुज चौकोन आहे का. आता चौरस हा समभुज चौकोन जो आहे तो असू शकतो, परंतु समभुज चौकोन चौरस असू शकत नाही. बघा, चौरस हा समभुज चौकोन आहे का, तर चौरस हा समभुज चौकोन असू शकतो, परंतु समभुज चौकोन चौरस असू शकत नाही. आणि आपला जो 7वा प्रश्न आहे मुलांनो तो आहे, एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोणाचे प्रमाण 1:2 3:4 आहे तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन असेल. तर बघा, कोणत्या प्रकारचा असेल, तर तो समलंब चौकोन असेल. कुठला असेल, तर समलंब चौकोन तो असेल. आपला जो 8वा प्रश्न आहे मुलांनो तो आहे, दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन आहे. आकृतीतील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा, जो पहिला आहे, जर लांबी AD बरोबर 5 सेंटीमीटर तर लांबी BC आपल्याला सांगायची आहे. जर लांबी AB 7 सेंटीमीटर तर लांबी DC किती. लांबी OB बरोबर 2.5 सेंटीमीटर तर लांबी OD किती आहे. जर लांबी AO बरोबर 3.5 सेंटीमीटर तर लांबी AC किती असणार आहे. जर मापकोन ABC बरोबर 130 सेंटीमीटर तर मापकोन ADC हे किती असणार आहे आणि मापकोन BCD हे किती असणार आहे. तर याचे उत्तर आपण इथे काढून घेतलेले आहे. त्यासाठी आपण एक आकृती देखील काढलेली आहे. तर
आपली जी आकृती आहे ती बघा ABCD ही आपण इथे काय केलेली आहे, आकृती काढून घेतलेली आहे. पहिल्याचं जे उत्तर आहे ते आपण इथे बघितलेलं आहे की लांबी BC बरोबर 5 सेंटीमीटर ही काय आहे तर सम्मुख बाजू एकरूप. मग लांबी DC 7 सेंटीमीटर, लांबी जी DC आहे ती काय आहे 7 सेंटीमीटर आहे. मग हा काय आहे सम्मुख कोन आहे, सम्मुख बाजू एकरूप. मग लांबी OD आपण इथे पाहू शकतो, लांबी याला आपण O नाव हे दिलेलं आहे. लांबी OD किती आहे तर 2.5 सेंटीमीटर आहे. मग कर्ण परस्परांना हा दुभागतो. चौकोन ABCD चे कर्ण बघा कुठले आहे, AC कर्ण BD हे काय आहे चौकोन ABCD चे कर्ण आहेत जे एकमेकांना दुभागतात. मग एकाचं जे माप आहे 2.5 आहे, दुसऱ्याचं देखील किती असणार आहे 2.5 असणार आहे. मग मापकोन ADC बरोबर किती आहे 130 अंश आहे. मग हा काय आहे तर सम्मुख कोन एकरूप आहे. याच्या समोरचा जो कोन आहे त्याचे देखील माप किती असणार आहे 130 अंश असणार आहे. मग BCD जे सांगितलेलं आहे BCD 50 अंश. लगतचे कोन परस्पर कसे आहेत हे तर लगतचे कोन परस्पर पूरक कोन आहेत. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पतंग या चौकोनाच्या प्रकाराचे आपल्याला 2 गुणधर्म जे आहेत ते सांगायचे आहेत. म्हणून आपण ते सांगितलेले आहेत. बघा लगतच्या बाजूच्या 2 जोड्या कशा असतात एकरूप असतात आणि सम्मुख कोनांची एक जोडी कशी असते एकरूप असते. जो आपला शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, बघा समलंब चौकोनाची व्याख्या आपल्याला द्यायची आहे. बघा ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला काय म्हटलं जातं समलंब चौकोन म्हटलं जातं. कशाची, ज्या चौकोनाचे सम्मुख बाजूंची एकच जोडी कशी असते समांतर असते तिलाच काय म्हटलं जातं तर त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हटलं जातं. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 8वं प्रकरण आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हे जे आपलं प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून देखील हे प्रकरण आपण शिकलो आहोत. त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि थोडक्यात प्रश्न उत्तरे देखील आपण सॉल्व केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे 8वं प्रकरण आहे चौकोनाचे रचना व चौकोनाचे प्रकार हे प्रकरण आपल्या इथे पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.